हाय हॅलो फ्रेंड्स नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आयुष्याचा विशेष क्षणी प्रार्थना। चिकन दम बिर्याणी खायची पण झटकीपट व्हा कशी करायची तुम्हाला दाखवते मी। खडे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला फोडणी द्यायची। त्याच्यामध्ये आता तूप टाकू पण टाकू त्याच्यामध्ये पावमध्ये सगळ्या चांगलं हे करून घ्यायचं। त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी, याच्यामध्ये मी अर्धा ग्लास तांदूळ टाकले, अर्धा चमचा मीठ आपलं टाकायचं आहे। आपलं फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहे। दम बिर्याणी हे कुकरमध्ये दाखवते तुम्हाला मी, तर कशी करायची हे दाखवते। इकडे आपला भात झालेला आहे, सफेद भात। आता इकडे याचं दम बिर्याणीचं इकडे व्हाईट भात केला ते दाखवते तुम्हाला। आणि आता हे आपण मी आता तेल टाकलं, आता तूप टाकते याच्यामध्ये कुकरमध्ये। सोबत आपल्याला हे कुकरमध्ये मी कांदा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये विलायची आणि सोबत नाही का दही टाकली मी चिकनमध्ये। मूग वगैरे खात नसेल मी आहे याच्यामध्ये आपली शिमला मिरची पण कट केलेली आणि मस्तपैकी आपल्याला आणि एक बीट पण आहे त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण। आणि एक कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आहे, लसूण ठेचलेला लसूण पण टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये। आता पहिले विलायची टाकली, हिरवी इलायची त्याच्यामध्ये कुकरमध्ये हिरवी मिरची आणि 2 मिरच्या टाकल्या मी आणि मस्त अशी बिर्याणी करू, दम बिर्याणी। तांदूळ घेतलेले आहे, घरचे मसाले। आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकू, ठेचलेलं लसूण हे चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण हे टाकू बीट, त्याच्यामध्ये गाजर टाकायचे, त्यासोबत आपल्याला कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट टाकायची। बिर्याणी खायची असेल दम बिर्याणी झटकेपट इच्छा खायची झाली असेल तर प्रेशर कुकरमध्ये करायची, झटकेपट होते ना। पातेला जास्त शिजायचा टाईम त्याच्यामध्ये आपला अर्धा तास जात असतं, त्याच्यापेक्षा झटकेपट याच्यामध्ये होऊन जाते। 20 ते 25 मिनिटात होऊन जाते, साधारण 20 मिनिटं भरपूर झाले। सोबत आपला पुरण मसाला आणि घरचा मसाला मी टाकते, सगळं एकजीव करायचं। त्याच्यामध्ये आपण मूग, कडधान्य, हे मूग पोरं तसे खात नाही तर अशा तरी खाईन बिर्याणी हे टाकायचे आणि समजून पण येणार नाही बिर्याणीमध्ये टाकलेली। मुगामध्ये पोषण असतं, खायला छान मूग, बीट, गाजर, शिमला मिरची टाकून त्याच्यामध्ये दही मी टाकायचं, थोडं चिकन टाकायचं। तर गाजर असे असं घरात बीट आणि वाया न जाता याच्यामध्ये टाकलं तसं मस्त होतं। आणि बघा आपली इकडचे तांदूळ मी सफेद राईस कसं झालं छान, तुम्हाला कुकर खोलून दाखवते तुम्हाला। गरम होते बघा, मस्त मोकळा झालेला भात आपला कुकरमधला। बघा आपलं चिकन मस्त असं हे झालेलं आहे, बघा किती छान चिकन। आता मी तांदूळ धुवून टाकते, दाखवते तुम्हाला। टाकले मी याच्यामध्ये धुवून, आता मीठ टाकते त्याच्यामध्ये। झालंच नाही का तांदूळ इकले तर मी इथे एकच तांब्या पाणी इकले। आता गरम पाणी टाकायचं आपलं त्याच्यामध्ये। चल आता आपण तुम्हाला भात टाकते, मस्त झालेली बिर्याणी आपली, छान छान अशी बिर्याणी झालेली आहे आपली मस्तपैकी। चिकन दम बिर्याणी कुकरमध्ये, अशी चिकन दम बिर्याणी आपली। बघा आपला दुसरा भात हो, आणि मस्तपैकी झालेलं आहे छानपैकी असं मोकळं असं असं भात त्याच्यावर टाकू शकते आपण। साईडला कलर पण टाकू शकते, मी कलर टाकला बघा, मोकळा आहे, गरम आहे ना जरासं होते वाफा निघतात दोन्ही याच्या।
बघा आता. बघा आपली दम बिर्याणी, ती पण प्रेशर कुकरमध्ये. मस्त मोकळा भात झालेला बघा. मस्त असा मोकळा भात आहे. असा सुंदर असा भात. तुम्ही कलरमध्ये पण हे करू शकता. मी कलर नाही टाकला. मोजक्याच आयटममध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी मूग पण टाकलेले. आणि मग मुगाला असे नाही कडधान्य असं बोलतात त्याला, नाही का, मोड आलेले मूग टाकलेले. मस्त पोषण तत्व. गाजर, बीट हे टाकून मस्त शिमला मिरची, ते पोषण तत्व. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये कांदा, टमाटा, लिंबू, हिरवी मिरची आणि हे दही टाकून कोशिंबीर, गाजर सोबत तुम्ही खाऊ शकता. बाय बाय.